नमस्कार, माझं नाव अर्चना. डान्स आणि फूड चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण मस्त अशी दिवाळी स्पेशल करंजीची रेसिपी बघणार आहोत. आणि ही करंजी आपण आज मैद्याची न करता मस्त अशी पौष्टिक अशी रव्यापासून बनवणार आहोत. आणि ही करंजी एवढी सॉफ्ट आणि मस्त होते, खुसखुशीत होते, तोंडात टाकताच विरघळते. तर याची रेसिपी आज आपण करणार आहोत. तर त्यासाठी मी काय केलेलं आहे, अशा पद्धतीने 250 ग्राम बारीक रवा घेतलेला आहे. तर मी पावशेरची करंजी करणार आहे. तर अशा पद्धतीने मी 250 ग्राम रवा घेतलेला आहे बारीक. आणि आपल्याला तूपचं मोहन घालायचं आहे. तर त्यासाठी मी 30 ग्राम तूप घेतलेलं आहे. तर तसं जर तुम्हाला म्हणायला गेलं तर 1-1.5 किंवा 2 चमचे आपण घेतलेला आहे. आता या रव्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे आपल्याला आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे. आणि जे आपण तूप घेतलेलं होतं याला कडकडीत गरम करून मोहन यामध्ये टाकायचं आहे. आणि या रव्याला छान असं तूप लावून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने आपण तूप छान लावून घेतलेलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, हाताने मळून हे तुम्ही पीठ मळून घ्यायचं आहे. तर दूध टाकून मी अशा पद्धतीने हे पीठ मळून घेत आहे. तुम्ही बघू शकता असं मळून घेतलेलं आहे. आता याला एक अर्धा तास आपल्याला भिजत ठेवायचं आहे. तोपर्यंत आपण सारण करून घेणार आहोत. 1 चमचा मी तूप टाकलेलं आहे. यामध्ये 1 वाटी रवा टाकलेला आहे. म्हणजे अर्धा किलोसाठी मी अशा पद्धतीने 100 ग्राम रवा घेतलेला आहे. आणि हा रवा आपल्याला छान असा भाजून घ्यायचा आहे बारीक गॅसवर. तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी छान असा हा रवा लालसर होईपर्यंत छान भाजून घेतलेला आहे. तर हे तुम्ही बघू शकता किती मस्त असा रवा छान भाजलेला आहे. याला काढून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपल्याला टाकायचं आहे खोबरं. तर अशा पद्धतीने ओलं खोबरं मी 1.5 वाटी घेतलेलं आहे. आणि हे सुद्धा आपल्याला थोडंसं परतून घ्यायचं आहे. खोबरं आपण का परतून घेत आहे, कारण सारण खूप दिवस टिकतं म्हणून मी खोबरं परतून घेतलेलं आहे. तर जर तुम्हाला ड्रायफ्रूट्स वगैरे टाकायचे असतील तर तुम्ही टाकू शकता. मी अशा पद्धतीने काजू बदाम थोडेसे रोस्ट करून यामध्ये टाकलेले आहेत. थोड्याशा चारोळ्या यामध्ये टाकणार आहे. त्याचबरोबर चारोळ्यानंतर थोडीशी खसखस यामध्ये मी टाकणार आहे. तर तुमच्याकडे जे ड्रायफ्रूट्स अवेलेबल असतील ते तुम्ही यामध्ये टाकू शकता. यामध्ये मी थोडेसे मनुकेसुद्धा टाकलेले आहेत. त्याच्यामुळं काय असं सारणाला छान अशी टेस्ट येते. तर हे सर्व आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता मी यामध्ये काय केलेलं आहे, पाऊण वाटी साखर टाकलेली आहे. तर तुम्हाला जसं गोड हवं आहे तसं तुम्ही यामध्ये साखर ॲड करू शकता. आणि यामध्ये वेलची पूडसुद्धा मी टाकलेली आहे मस्त अशी. आणि हे आपलं सारण छान असं तयार झालेलं आहे. ते एक अर्धा तासानंतर तुम्ही बघू शकता पीठ आपलं असं छान झालेलं आहे. एका खलबत्त्याने आपल्याला अशा पद्धतीने टेचून घ्यायचं आहे. जर तुम्हाला ही पद्धत कठीण वाटत असेल टेचून घ्यायची तर तुम्ही काय करू शकता, अशा पद्धतीने मिक्सरचं भांडं घेऊ शकता. आणि या मिक्सरच्या भांड्यामध्ये हे असे पद्धतीने टाकून तुम्ही मिक्सरला फिरवून घेऊ शकता. तर यामध्ये बघा छान असा गोळा तयार होतो. तर अशा पद्धतीने मी दोन्ही पद्धतीने तुम्हाला सांगितलेलं आहे की हे पीठ कसं करायचं. तर अशा पद्धतीने मी मिक्सरमध्ये परत याला फिरवून घेतलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता छान असा गोळा बनत आहे. आणि हे आता आपल्याला छान असं मळून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी छान असं मळून घेत आहे. तर थोडंसं पीठ मला हे घट्ट वाटत आहे म्हणून मी थोडंसं दूध यामध्ये ॲड करत आहे. आणि हे ॲड करून थोडंसं मी मळून घेत आहे. सॉफ्ट असं हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता असं सॉफ्ट हे पीठ आपलं मळून तयार झालेलं आहे. तर अशा पद्धतीने याच्या हे गोळे करून घ्यायचे आहेत. तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने छान असं मळून मी याला गोळे करून घेत आहे. आणि ज्या आकारात तुम्हाला हवे असतील किंवा जाड पातळ अशा पद्धतीचे गोळे तुम्ही हे करून घ्यायचे आहे. तर चाकूच्या सहाय्याने अशा पद्धतीने मी गोळे करून कट करून घेत आहे. तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने हे सर्व गोळे मी कट करून घेतलेले आहेत. आणि आपल्याला याला काय करायचं आहे, झाकून ठेवायचं आहे. तर अशा पद्धतीने गोळे करून मी झाकून ठेवलेले आहे. यामधला एक गोळा घ्यायचा आहे, याला छान असं हातावर मळून घ्यायचं आहे आणि याची लाटी करून घ्यायची आहे. तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी छान अशी ही लाटी करून घेतलेली आहे. सॉफ्ट अशी ही लाटी होते आणि आपल्याला ही लाटी पातळ अशी लाटायची आहे. तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने छान अशी पातळ अशी ही लाटी मी लाटलेली आहे. तर अशाच पद्धतीने 1-2-3 लाटे मी एकदम करून घेणार आहे. तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने छान अशा पातळ अशा या लाट्या मी करून घेत आहे.
तर आता आपल्याला काय करायचं आहे, यामध्ये सारण भरून घ्यायचं आहे. तर त्यासाठी मी काय केलेलं आहे, अशा पद्धतीने साचा घेतलेला आहे आणि या साच्यावरती ही लाटी टाकून आपल्याला सारण भरून घ्यायचं आहे. तर तुमच्याकडे असे साचा असेल तर अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही सारण भरून घेऊ शकता. तर या पद्धतीने हे साच्यामध्ये आपण अशा पद्धतीने लाटी ठेवून आपण हे मस्त अशी करंजी करून घेत आहोत. तर तुम्ही बघू शकता या पद्धतीने सुद्धा तुम्ही करंजी करू शकता. आता आपल्याला एक प्लेट घ्यायचं आहे, यावरती हे जी करंजी ठेवून आपल्याला झाकून याला ठेवायचं आहे. तर दुसरी पद्धत म्हणजे आपल्याला अशा पद्धतीने बोटाने दूध लावून घ्यायचं आहे साईडने आणि हे अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला काय करायचं आहे, आपल्या जी करंजीचं चिरणी असते ना त्याने साईड कट करून घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही करंजी करू शकता आणि ही सुद्धा आपल्याला प्लेटमध्ये ठेवून यावरती कपडा झाकून ठेवायचा आहे. तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी करंज्या करून घेतलेल्या आहेत. बघा तेलसुद्धा आपलं गरम झालेलं आहे. आता आपल्याला या करंज्या यामध्ये सोडून द्यायच्या आहेत आणि छान अशा तळून घ्यायच्या आहेत. तर तुम्ही बघू शकता मस्त अशी ही आपली रव्याची करंजी किती छान झालेली आहे. मस्त टम्म अशी फुलत आहे. तर याला पलटून घ्यायचं आहे आणि लालसर कलर येऊपर्यंत याला आपल्याला तळून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता मस्त असं लालसर कलर याला आलेला आहे. तर ही आता करंजी बघा बुडबुड्यासुद्धा कमी झालेल्या आहेत, म्हणजे ही आपली करंजी झालेली आहे. तर याला काढून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने ह्या करंज्यासुद्धा मी काढून घेतलेला आहे आणि दुसरासुद्धा बॅच अशाच पद्धतीने मी छान असा तळून घेत आहे. तर तुम्ही बघू शकता ह्यासुद्धा मस्त अशा तळून घेत आहे. तर अशाच पद्धतीने तुम्ही बघू शकता या सर्व करंज्या मी करून घेतलेल्या आहेत. पण आपल्याला करंज्या केल्यानंतर त्या झाकूनच ठेवायच्या आहेत, कारण वाळल्यानंतर ह्या चांगल्या फुलत नाहीत आणि हे होत नाही, त्याच्यामुळे याला झाकूनच ठेवायचं आहे. तर ही सुद्धा करंजीची बॅच बघा किती मस्त अशी तळून झालेली आहे. तर यालासुद्धा आपण काढून घेणार आहोत. तर अशाच पद्धतीने मी सर्व करंज्या बघा छान अशा तळून घेतलेल्या आहेत. तर पावशर आपण जे करंजीचं सारण केलेलं होतं किंवा पावशर रव्याचं सारण केलं होतं, यामध्ये बघा किती मस्त अशी करंजी खुसखुशीत अशी करंजी तयार झालेली आहे. बघा बोटाने दाबली तर अशी ही खुसखुशीत तुटत आहे, एकदम खुसखुशीत अशी ही करंजी तयार झालेली आहे. तर या दिवाळीला तुम्ही अशी पौष्टिक अशी रव्याची करंजी करू शकता. खूप छान होते, मस्त होते. तर अशा छान छान रेसिपीज जर माझ्या तुम्हाला बघायला आवडत असेल तर माझ्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर अशा छान छान दिवाळीच्या रेसिपी घेऊन परत भेटूया. थँक्यू.